तर मग आता वाजलेले आहेत 8:30 आणि आता आपण चाललोय स्टार गेजिंग करायला पितांबरी ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट मध्ये. इथे स्टार गेजिंग सुद्धा होते. तर मग त्यांच्याकडे एक मोठी टेलिस्कोप आहे आणि एक त्यांचा गाईड आलेला आहे ज्याला ह्या सगळ्या बाबतीतची नॉलेज आहे प्रॉपरली. तर मग आता तो वरती आपल्याला मस्त टेलिस्कोपचं टूर आणि त्याबद्दलची माहिती प्रोव्हाइड करणार आहे आणि आपल्याला आज जे काही आकाशात विजिबल असेल आपल्याला बघण्यासारखं त्याबद्दलचं तो आपल्याला नॉलेज देणार आहे. तर मग मी तर खूप एक्सायटेड आहे. आता तुम्हाला पण दाखवतो चला. तर मग गाईस फायनली आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता केवढी मोठी ही टेलिस्कोप आहे ॲग्रो टुरिझम मध्ये. आणि आता आपण मस्त स्टार गेजिंग करणार आहे. हा दादा आलेला आहे इथे. दादाचं नाव सूरज गावडे. सूरज गावडे. तर मग आता आपल्याला मस्त इन्फॉर्मेशन देणार आहे या बाबतीत आणि स्टार गेजिंग वगैरे सुद्धा सगळं सांगणार आहे. तर मग चला आता सुरुवात करूया आपण. माझं नाव आहे सूरज गावडे. आपलं पितांबरी फार्म्स अँड ॲग्रो टुरिझम मध्ये स्वागत आहे. आपण आता इथे पाहू शकता ही आपल्याकडे 16 इंचची स्काय वॉचर कंपनीची फ्लेक्स ट्यूब आहे आणि याचं फोकल लेंथ आहे 1600 mm ची फोकल लेंथ असलेली टेलिस्कोप आहे. त्यातून आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण आता नेकेड आयने पाहू शकत नाही, कारण ज्युपिटर पाहू शकतो, सॅटर्न पाहू शकतो, त्याच्यानंतर काही नेब्युलाज आहेत, ओरान नेब्युला असेल, त्याच्यानंतर पेडिस्टाईल नावाचं स्टार क्लस्टर असेल, बिहेवियर स्टार क्लस्टर असेल, तर ते आपण पाहू शकतो. ह्या टेलिस्कोप असा यूज आहे. अजून आपण त्याचं ॲडव्हान्स आपण बोलू शकतो. तर त्याच्यानंतर त्याला आपण काही इक्विपमेंट जोडल्या तर आपण त्याचे फोटोज घेऊ शकतो. तो आपण अजून आपल्याला सेटअप करायचा साधारण आपल्याला 1 इयर जाईल. त्याच्यानंतर आपण आता पाहतोय तर ह्या टेलिस्कोपने आपण शनीची जी कडा असते ती क्लिअरली बघू शकतो. आणि ह्या शनीची फक्त कसं असतं की डिपेंड राहतं की वेदर किती क्लिअर आहे. तर जर वेदर क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला इझिली जे आकाशामध्ये आपण विजेबल असतं तर ते आपण ते दाखवतोय. कारण का कसं असतं की काही प्लॅनेट असतात ते सनराईज नंतर दिसतात, त्याच्यानंतर काही प्लॅनेट असतात ते आफ्टर सनसेट नंतर दिसतात. ते डिपेंड राहतं की आकाशामध्ये आज काय विजिबिलिटी आहे. जे काही आपल्याला प्लॅनेट विजिबिलिटी असतात त्या डेला ते आपण दाखवतो. कधीही टेलिस्कोपला कुठेही टच करायचं नाही. ओके. आता आपण आकाशामध्ये इथे पाहतोय तर त्याला आपण काही स्टार्स आणि प्लॅनेट विजिबिलिटी आहेत. ओके. तर ते आपण बघतोय. तर हा जो आपण बघतोय हा ऑब्जेक्ट तुम्हाला एकदम फ्लॅशी दिसतो, राईट? हा आहे ज्युपिटर. ओके. आता हा ज्युपिटर आपला गॅसेस जायंट प्लॅनेट आहे. त्याच्यावरती हेलियम आणि हायड्रोजनचे क्लाउड्स असतात. तर तुम्हाला इथून पाहताना टेलिस्कोपने पाहताना आपला जसं नॅचरल 1 सॅटेलाइट आहे मून, तसं त्याला 80 सॅटेलाइट आहे. त्याच्यापैकी 4 ते 5 आपल्याला अल्टरनेटरी दिसत असतात. सेंटरला आता पाहिलं तर तुम्हाला ज्युपिटर दिसेल आणि 1 to 4 असे सॅटेलाइट त्याचे अराउंड दिसतील आणि तुम्हाला त्याच्यावरती डार्क ब्राऊन लाईट ब्राऊनच्या स्ट्रिप्स असतात ज्युपिटरच्या, त्याही क्लिअरली दिसतील. वा मस्त. शो इथून बघू ना. हो, हा ज्युपिटर आहे. हो, ज्युपिटर मध्ये सगळ्यात मध्ये जो सेंटरला ऑब्जेक्ट आहे तो ज्युपिटर आहे आणि अप्स आणि डाऊन साइडला छोटे छोटे स्टार टाइप दिसत आहेत. राईट 2 आणि 2 दिसतात. हा, आणि ते आहेत त्याचे उपग्रह, आपण त्याचा सॅटेलाइट बोलतो. ओके. आणि तुम्ही जर सर त्याच्यावरती फोकस केला थोडा वेळ पाहिलात की तुम्हाला स्लाइटली त्या लेयर्स दिसतात, डार्क ब्राऊन लाईट ब्राऊन ज्या लेयर्स आपण बोलतो तर क्लाउडली ते दिसतात त्याच्यावरती. म्हणजे सीझनचा बॉल असतो त्याच्यावरती सीम असतो, त्याप्रमाणे तुम्हाला ते दिसतं. नाईस, भारी दिसतंय. कारण का जो आपण आता ज्युपिटर पाहतोय तो साधारणतः 333 डेज आपल्यापासून त्याचं रोटेशन पिरियड आहे. ओके. आणि साधारणतः 4 मिलियन किलोमीटर वरती तो आहे आपल्यापासून. त्यामुळे तुम्हाला आता ही इमेज पाहायला मिळणं ही पण एकदम रेअर आहे. कारण का आपण हा बघतो 16 इंची टेलिस्कोपनी पाहतोय ऑब्जेक्ट, त्यामुळे तुम्हाला तो इमेज तेवढी पाहायला मिळते, नाहीतर आयदर जस्ट स्पॉटेड पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आकाशामध्ये तुम्ही पाहिलं इकडे इथे आपला हा नॉर्थ पोल इथे आहे. ओके, बरोबर. इथे आता इन जनरली काय होतंय, तुम्ही पाहताना कधीही आकाशामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल असतो आणि तुम्ही कुठूनही नॉर्थ पोल सेट करू शकता. पण जर तुम्हाला एखादी पॅनिक सिच्युएशन आली आणि तुम्हाला जर नॉर्थ पोल सेट करायचं असेल तर काही आकाशातल्या गोष्टींची मदत घेतली जाते. ओके. ओके. म्हणजे नॉर्थ साइडला म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठे जंगलात हरवलं, हिडन साईड असेल तुमच्या रात्री आणि मला समजा नॉर्थ साइडला मला माहितीये मला जायचंय, तर मग मी आकाशातून म्हणजे काय होतंय की नॉर्थ साइड शोधू शकतो. ओके. पण तुम्हाला इथली नॉर्थ माहिती पाहिजे. पण आणि कसं असतं काही अननोन प्लेस वरती गेलात की तुम्हाला पटकन आपण हायडिंग होतो. तुम्हाला जर नॉर्थ साइड शोधायचे काळोख्या रात्री तर काही आकाशातले नक्षत्र असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहायला गेलो तर इथे बघा, म्हणजे एक 1, 2, 3 स्टार दिसतात आणि
4, 5 आणि 6 याला आपण मराठीमध्ये मराठीमध्ये शर्मिष्ठा बोलतो, इंग्लिशमध्ये त्याला कॅसोपिया बोलतो. ओके. आणि ह्याचा असं थंडर सारखा होतोय. आणि इकडे थोडं ह्या अँगलनी आहे, म्हणजे आपण त्याला हाच कॉन्स्टिट्यूशन जर आपण मगाशी साधारणतः अर्धा एक तास आधी पाहिला असं तुम्हाला एम मध्ये तयार होतो. ओके, म्हणजे इथे हे सगळे कॉन्स्टिट्यूशन एकाला एक जोडले आपण स्टार, तर तो एम तयार होतो. आणि इथून जर आपण लाईन ड्रॉ केली टॉप मोस्ट वरून, तर तो मी दोघं तारे होते पोलराइज. हा आयसाइट चेक करतो. जर आकाशामध्ये तुम्हाला आयसाइट टेस्टिंग करायची असेल तर इथे कृतिका नावाचं एक नक्षत्र आहे. मग आता तुम्ही याला किती दिसतात ते मला सांगा सर तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, तुला 6 दिसतात. हा 6 दिसतात. आता 1, 2, 3, 4, 5 आणि इथे 6 एकदम नॉर्मल आहे, नॉमिनल आहे. तर हा कृतिका नक्षत्र ज्याला 6 स्टार दिसतात त्याची आयसाइट चांगली आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर तुम्हाला ओपन स्टार क्लस्टर आहे पेडिस्टाईल नावाचं. त्याच्यामध्ये एवढ्या स्टार मध्ये खूप सारे स्टार्स आहेत, फक्त आपल्याला निकेड आणि इथून 6 दिसतात. पण इथून जर आपण पाहिलं तर अनकाउंटेबल स्टार आहे, टेलिस्कोपनी पाहिल्याच्या नंतर तर दिसतात. काय बोलतोस? म्हणजे आता तुम्हाला आपण तो नेक्स्ट ऑब्जेक्ट तो बघूया. तर तुम्ही मला सांगा किती दिसतात त्याच्यात अनकाउंटेबल. मला आता इथून फक्त 3-4 तारे क्लिअरली दिसत आहेत आणि 2 तारे एकदम पुसट दिसत आहेत. आणि एक तारा त्याने मला त्या लेझरने दाखवला म्हणून मला तो दिसला. अँड त्याचं असं म्हणणं आहे की त्या फक्त, आणि ते असं छोटंसं इथून बघतोय तर मग तो छोटासा असा एक हे आहे सर्कल, मिनी सर्कल टाईप झालेला आहे. बट ते म्हणतायत की त्या सर्कलच्या आतमध्ये, बरोबर राईट, त्या सर्कलच्या आतमध्ये खूप लाईक अनकाउंटेबल स्टार्स आहेत. ओके, फ्लॅश बंद करून टाक. आता पहिल्यांदा हा ऑब्जेक्ट आहे ना सर, तुम्ही इथून पहा. ओके, आपण त्याला मॅग्निफाईड केलंय. ओके ओके, आणि ह्याला आपण जो ऑब्जेक्ट आहे ह्याला आपण फाइंडरस्कोप बोलतो. ओके, आणि जो काय होतं की आकाशामध्ये काही गोष्टी असतात त्या फाइंड करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आणि तो जर तुमच्या टेलिस्कोपची अलाइनमेंट नसेल तर तुम्हाला टेलिस्कोप मधून काही दिसणार नाही. ओके, येस, बघा ना. आता इथे पहिले बघू आणि इथे बघू ना. जे हाईड असलेले स्टार इनविजिबल होतात, जर तुम्हाला विजिबल होतात बघा सर. हा बरोबर, म्हणजे काही लो ब्राईट आहेत, काही ब्राईट आहे. बरोबर, आणि हे तुम्हाला थोडेसे जास्ती चमकत आहेत ते आपल्याला इथून 6 दिसतात. राईट, आणि मग त्याच्या आजूबाजूला खूप आहेत बाई, 6 तिथं दिसत नाही. आणि तोच ऑब्जेक्ट तुम्ही तो फाइंडरस्कोपनी पाहिलात तर तुम्हाला तो स्टार क्लस्टर कसा असतो आणि आपण त्याला किती मॅग्निफाईड केलं ते तुम्हाला समजेल. हा रे, आता हा स्टार क्लस्टर एकत्र बंच आहे, ह्याच्यात खूप जास्ती दिसतात आणि क्लिअर दिसतात. राईट, पण तो आपण इथून मॅग्निफाईड केला असल्यामुळे तुम्हाला ते स्कॅटर्ड आहेत. ऍक्च्युली आता जे तुम्ही पाहताय त्या फाइंडरस्कोपनी त्याच्या सगळ्या स्टार मधला डिस्टन्स जास्त आहे आणि तो आपण इथून मॅग्निफाईड करून बघतोय. ओके ओके ओके, म्हणजे आता बघायला खूप मस्त वाटतंय. राईट, तर 1, 2, 3, 4 स्टार आणि इथे 3 स्टार तुम्हाला 1 लाईन मध्ये. बरोबर, हे मला दिसतं खूप. हे आकाशमध्ये कुठूनही पाहिलं तरी तुम्हाला इझिली दिसतं, फक्त थोडा आपल्याला ब्लॅकआउट येतं. याला आपण ओरॅन कॉन्स्टिट्यूशन बोलतो. 1, 2, 3, 4 आणि हे 3 स्टार हे तुम्हाला इझिली ओळखता येणारं आकाशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या, म्हणजे आपण जसं इंडियन मायथॉलॉजी आहे तशी ह्याला ग्रीक मायथॉलॉजी आहे. इंडियन मायथॉलॉजी जसं काय होतं 1, 2, 3, 4 स्टार आणि हे 3 स्टार, आणि इथे तुम्हाला स्लाइटली 3 दिसतात एकदम 1 लाईन मध्ये. आता हा म्हणजे ओरॅन म्हणजे काय होतं, मृग नक्षत्र. मृग म्हणजे हरिण. ओके, त्या हरणाला मारलेला बाण, म्हणजे हा तुम्ही स्टार बघतोय एकदम ब्राईटेस्ट दिसतोय. हा सिरियस मध्ये मराठीमध्ये त्याला आपण व्याध बोलतो. व्याधला अजून एक मराठीमध्ये मिनिंग आहे, व्याध म्हणजे शिकारी. व्याधाने मारलेला बाण म्हणजे 3 स्टार. तुम्ही आख्यायिका ऐकली असेल कुठेही, म्हणजे इन जनरल आपल्या लोकल गावामध्ये तुम्ही बोलतो तर व्याधाने मारलेला बाण म्हणून हे 3 स्टार आहे मृग नक्षत्र. ह्या सगळ्या ह्याला मायथॉलॉजी ग्रीक नुसार हा काय होतो, ओरॅन द हंटर होतो. हा आहे ओरॅन योद्धा, कमरेचा बेल्ट, त्याची तलवार, आणि त्याचे काही नक्षत्र इथे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे ही ओरॅन म्हणजे योद्ध्याने पकडलेली हातामध्ये ढाल असते ना, तर ती इथे तयार होते. आणि हा योद्ध्याचा डॉग. ओके, आपल्याला ह्या नक्षत्रामध्ये काय पाहायचं, इथे सेंटरला इथे ओरॅन नावाचा नेब्युला आहे, ते गॅसेस फॉर्मेशन असते. म्हणजे आता आपण हा जो पाहिला तर तो कृतिका नक्षत्रामधला ओपन स्टार क्लस्टर. आता जो आपण हा पाहणार आहोत तर तो ओरॅन हा नेब्युला आहे. तुम्हाला 3 ते 4 स्टार असे एकत्र दिसतात. त्याच्या पाठीमागे तुम्हाला ब्लॅक क्लाउड आणि ब्लॅक क्लाउडच्या मागून हेझी असं लाईट इफेक्ट दिसेल. आणि ही फॉर्मेशन तुम्हाला नेब्युलामध्ये पाहायला मिळते, पण तुम्हाला तिथे गॅसेस फॉर्मेशन असतो. काय होतंय की डिपेंड राहतं ते फक्त कसं की वेदर कसं असेल. आता काय होतंय की आपला हा जो रिसॉर्ट आहे तो सी फेस पासून जवळ आहे, बरोबर,
आणि त्यामुळे काय होतं, जर त्या क्लायमेटमध्ये तिथे चेंजेस झाले सी मध्ये, तर तुम्हाला इथे थोडे क्लाउड दिसतील बरोबर. आणि थोडं मग ते ढगाळ वातावरण येतं. मग त्यावेळेस काय होतं की आम्ही काय होतं, कधीही गेस्टना कमिट नाही करत की बाबा आज हे दिसेल नाही काय दिसेल. डिपेंड राहते की स्काय मध्ये ते किती विजिबिलिटी आहे. म्हणून आपण काय करतो, डेली संध्याकाळी आता तुम्हाला ही दाखवायच्या आधी आपण आधी मी स्वतः येऊन पाहिलं की आकाशामध्ये काय दिसतंय, त्याच्यानंतर आपण अनालिसिस केलं की किती वेदर क्लिअरिटी आहे, त्याच्यानंतर मग आपण शो करतो. काय होतं, ह्या सगळ्या फॉर्मेशन मध्ये जर वेदर काय होते की ते सध्याचं तुम्ही क्लायमेट पाहिलं तर थोडं मुडी आहे, त्याच्यावरती डिपेंड राहतं की तुम्हाला किती विजिबिलिटी दिसेल. आता आपण जर पाहिलं तुम्हाला आज क्लिअर आहे थोडं आणि तुम्हाला खूप सारे स्टार दिसेल. तो आपण आता थर्ड ऑब्जेक्ट आपण बघणार आहोत, हा ओरायन नेब्युला. ओके गाईज, एक ऍपचं नाव आहे जे मी तुम्हाला आता इथे डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ते ऍप तुम्ही डाउनलोड केलं आणि तुम्ही मोबाईलच्या नॉर्मल कॅमेऱ्याने हे सगळं फाइंड आउट करू शकता. हे जे स्ट्रक्चर आता मला दादा समजवतोय लेझर लाईटने, ते ऑलरेडी तुमच्या ऍपवरती एक इनबिल्ट असतं त्या ऍपमध्ये. त्याच्याने ते लोक तुम्हाला बनवून दाखवतात की नक्षत्र कुठे आहे आणि नॉर्थ साईडचा जो पॅटर्न बनलाय तो कुठे आहे, आणि खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला दिसतात. आणि आता आपण नेक्स्ट करणार आहोत. आणि अजून एक दुसरी अशी गोष्ट की जेव्हा मी त्याच्यामध्ये बघतोय किंवा तो दादा बघतोय तेव्हा आपल्याला फ्लॅश लाईट बंद करावी लागते मोबाईलची, कारण की त्याचं कारण काय सांगितलं? त्याचं रिझन असं आहे की आपण हे सगळे युनिव्हर्स मधला ऑब्जेक्ट बघतोय आणि कोइन्सिडन्सली किंवा बॅड लकली जर एखाद्याने फ्लॅश मारला तर इथून लाईट हायर डेन्सिटी रिफ्लेक्ट होतो आणि जो कोणी पाहत असेल त्याला डोळ्याला डॅमेज होतो. म्हणून आई साईड आपण पूर्ण बांध होण्याची शक्यता असते, म्हणून आपण तो बंद करतो. त्यामुळे आता फ्लॅश बंद. हा ओरायन नेब्युला सेट झालेला आहे. तुम्हाला 4 स्टार असे क्लस्टर दिसतील, त्याच्या पाठीमागे तुम्हाला ब्लॅक क्लाउड दिसेल. असे 4 स्टार असं बंच असेल, एकदम छोटे बंच आहेत एकाच ठिकाणी. त्याच्या पाठीमागे तुम्हाला ब्लॅक क्लाउड दिसतात. राईट. आणि त्याच्या पाठीमागून हेजी असं लाईट इफेक्ट येतोय. हो, आणि हाच हेजी लाईट इफेक्ट आहे ना, जर आपण काही मोठे टेलिस्कोप असेल, हबल असेल किंवा नासा असेल, त्याच्याने ज्यावेळेस ते ऑब्झर्वेशन करताना ते मल्टी कलर्स आहेत, त्याच्यामध्ये पिंक असतो, ब्ल्यू असतो. अच्छा, इथून आता मला थोडासा असा ब्राउनिश आणि व्हाईट दिसतोय, कारण का तो डिपेंड राहतं की आपल्यापासून किती डिस्टन्स. बरोबर. मस्त. त्याच्यानंतर आपला आजचा सेशन मधला ह्या लास्ट ऑब्जेक्ट आहे. ओके दादा, तर तो आपण आता पाहणार आहोत. तर इथे हा जो सिरियस नावाचा स्टार आहे, ब्राइटेस्ट स्टार. ओके, हा सध्याच्या स्टेज मध्ये तुम्ही आता इथूनही पाहिला थोडा फ्लिकर दिसतोय, पण तोच जर स्टार आपण इथून पाहिला ना तर अजून ब्राइटेस्ट दिसेल आणि तुम्हाला तो फ्लिकर होताना जाणवेल. म्हणजे आपण काय बोलतोय की रेग्युलरली आपण ह्या सगळ्या स्टारचा 2 ट्रायंगल, म्हणजे आपण 2 ट्रायंगल एकत्र करून जी स्टारची इमेज काढतो. आता रिअलिटी मधलं तुम्ही स्टार पाहिला तर त्याची कुठलीही इमेज तुम्ही कॉन्स्टंट इमेज नाही येतो. प्रत्येक वेळेला तुम्ही पाहताना त्याची इमेज थोडी चेंज झाली असते, तो स्कॅटर्ड होतो, फ्लिकर आहे तो. हे मी फर्स्ट टाइम ऐकलं. आणि आता जो आपण पहिल्यांदा पाहिला तो ज्युपिटर प्लॅनेट होता. ओके, हा जो आपण पाहिला ऑब्जेक्ट, हा ज्युपिटर प्लॅनेट होता. ओके, तर तो ज्युपिटर प्लॅनेट असल्यामुळे तुम्ही ऍटलिस्ट त्या शेप सर्कल मध्ये आणि ती इमेज ड्रॉ करू शकता, स्लाइड ब्राऊन कलर. पण हा जर स्टार पाहिला तुम्ही तर तो एकदम फ्लिकर होतोय. ओके, हा बरोबर, फ्लिकर होतोय. तर मग नेहमी जो आकाशात फ्लिकर होत असेल तो नाही, कसं असतं की ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लॉजिक आहे ओळखण्यासारखं. म्हणजे जसं तुम्ही बोलला ते स्काय व्ह्यूइंगचे जे ऍप्लिकेशन्स असतात त्याने तुम्ही पाहिलं की हा नक्षत्र जो आपण ओरायन कॉन्स्टेलेशन बोलतोय त्याच्या पाठीमागे व्याध तारा असतो. ओके, तो कधीही त्याच्या पुढे जाता नाही. म्हणजे आकाश किती, म्हणजे आपण काय बोलतो की आज जो आपण ज्युपिटर पाहतोय तो पुढच्या मंथ मध्ये त्याच पोझिशनला असेल असं नाही. ओके, आता काय होतंय की तुम्ही पाहिलं तर सॅटर्न असेल, व्हीनस असेल, ते सगळे रायझिंगला आहेत. ते कोणाबरोबर, सुर्याबरोबर ते. बरोबर. आता काय होतंय की तुम्हाला ज्युपिटर दिसतोय, तो नेक्स्ट मध्ये दिसल असं नाही. तो कशावर डिपेंड आहे की तो सन बरोबर येते की मून बरोबर येते. त्यावेळेस मे बी तो सॅटर्न विजिबिलिटी होईल. डिपेंड राहते की तुम्ही डेली ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टी समजतात की बाबा त्याचं रायझिंग असं आहे. आता आपण ज्यावेळेस आता पाहिलं ना की हा जो स्टार असतो कधीही या नक्षत्राच्या पुढे दिसत नाही. तो तुम्हाला शोधण्यासाठी हे नक्षत्र पहिलं फाइंड करायचं आहे आणि इथून लाईन ड्रॉ केलं की तुम्ही डायरेक्ट येता व्याहतारा. हा ब्राइटेस्ट असतो, होते जस्ट त्यातून जी एनर्जी बाहेर येते ना, त्यामुळे तो जे फ्लिकर होतो आणि मी बघतोय त्यामुळे तुम्हाला शेप चेंज येते. राईट, दिसतायत एवढ्या इन्स्टंटली चेंज होत येते की प्रत्येक सेकंदाला तो नवीन शेप घेतोय. आणि जो आता आपण तुम्ही वाद पाहताय हा पास्ट मधला बघतोय.
ओके, डिपेंड राहतो की सर कसं होतंय की आता जो पाहतोय ना तर तो पास्ट मधला मी काय बोलतोय की हे स्टार्स आहेत, हे सगळे स्टार आपल्यापासून लाईट इयर वरती लांब आहेत. त्याचं डिस्टन्स म्हणजे प्रकाशाचा वेग आपण सेकंदाला 3 लाख किलोमीटर ट्रॅव्हल करतो. राईट. ओके, त्याप्रमाणे जर आपण 1 इयर मध्ये जेवढा प्रकाश ट्रॅव्हल करेल तर तो 1 लाईट इयर प्रकाश ट्रॅव्हल बोलतो आपण. आता हा जो बघतोय तो पास्ट मधला लाईट आहे. हा खूप आणि मस्त सुद्धा दिसतो. हा म्हणजे आता तो आकाराने मोठा आहे, म्हणजे आपण जर पाहिलं ना तर त्याचा आकार खूप मोठा आहे, फक्त डिस्टन्स वरती जास्त असल्यामुळे जस्ट स्पॉट दिसतो आपल्याला तो. विजिबिलिटी होतं. कसं असतं की मी आता मगाशी ज्याप्रमाणे बोललोय की जे आत्ताच्या स्काय मध्ये आत्ताच्या टायमिंग मध्ये जे विजिबल असतं ते आपण दाखवतो. आत्ताच्या स्टेज मध्ये आता हे विजिबिलिटी आहे तर ते आपण दाखवतो. काही नक्षत्र असतात ते लेट नाईट थोडी वरती येतात, त्यामुळे ते काही रिस्ट्रिक्शन्स असतात आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी दाखवतोय. नाही मजा आली, जेवढं बघायला मिळालं तेवढं. मी फर्स्ट टाइम असं स्टार गेझिंग वगैरे करतोय एवढ्या मोठ्या टेलिस्कोप वरती आणि मस्त वाटलं, खूप मजा आली. नाईस एक्सपिरियन्स. आणि सर कसं आहे की आपण आता जो ऑब्जेक्ट पाहिला आहे सगळ्या की ते एक सांगण्यासारखं असं मी व्हिडिओ मध्ये पण सांगेन की कसं होत आहे की डिपेंड राहतं की वेदर हे नॅचरली असल्यामुळे की तुमच्याकडे किती वेदर रिलेटिव्ह क्लिअर आहे त्यावर ते डिपेंड राहतं ते. बरोबर. आता कसं होतंय की कधी कधी काय होतंय की इथून फॉगी कंडिशन आली तरी पण तुम्हाला ते मीडियम थोडं कमी दिसतं. बरोबर. नाईस. तर मग अशी होती स्टार गेझिंग गाईज, मस्त मजा आली, खूप काय काय बघितलं मी आज. नेक्स्ट टाइम सर तुम्ही आलात त्यावेळेस आपल्याला जर चंद्र विजिबल असेल तर चंद्र पण पाहू. चंद्राचे फोटो क्लिअर आहेत, कारण का चंद्राचं जे आपण क्रेटर्स बोलतो तेही क्लिअरली असतात, कारण का चंद्रन मॉर्निंग सेशन मध्ये असतं. नाईस. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. मस्त वाटलं तुला भेटून सुद्धा आणि हे सगळं करून सुद्धा. नाईस. थँक्यू.